नमस्कार। या घडीच्या महत्त्वाच्या 3 बातम्या कुठल्या त्या आपण या 7च्या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। या सगळ्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आज महाराष्ट्रामध्ये दिवसभर गाजलेल्या 3 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या त्या आता आपल्या समोर येतात। स्वाभाविकरित्या त्यातली पहिली बातमी आहे ती टिपू सुलतान वादाची। टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने सुरू झालेला वाद आता अनेक वळणांनी पुढे सरकतो आहे। दरम्यान ज्या फोटोवरून हा वाद जन्माला आला होता तो फोटो काही काळ हटवला गेला खरा, पण मालेगावच्या उपमहापौर शानहिंद निहाल अहमद म्हणतात की त्या हा फोटो परत लावणार आहेत। विषय केवळ इथे आणि इतकाच नाही तर भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ता असलेल्या 2 महत्त्वाच्या नेत्यांकडून मुंबई महानगरपालिकेत एका रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रयत्न झाला होता असा खुलासा काँग्रेसच्याकडून करण्यात आला। त्याच्यानंतर अमित साटम आणि रितू तावडे हे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत। दुसरी बातमी आहे ती अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्थांना अनुमती देण्याची। नेमकी ही अनुमती त्याच दिवशी दिली गेली ज्या दिवशी अजित पवार यांचं निधन झालं होतं। अशामुळे अनुमती द्यायला इतकी घाई का केली आहे असा सवाल चहू बाजूंनी विचारला गेला। मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी बातमी समोर येताच संबंधित निकालाला स्थगिती दिली आहे आणि चौकशीचे आदेश दिले। तिसरी महत्त्वाची बातमी ती नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक देवगिरीवर बोलावली आहे। देवगिरी हे त्यांचं सध्याचं शासकीय निवासस्थान आहे। मंत्रालयामध्ये झिरवाळांच्या एका संबंधित कर्मचाऱ्यानं लाच घेतली आणि ती लाच घेतली जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली। या प्रकरणानंतर राजेंद्र ढेंगरेच्या अटकेचा मुद्दा तापलाय आणि आमदारांची बैठक बोलावली गेल्यानं झिरवाळ अडचणीत आले आहेत।